तर मंडळी कालच्या पाण्याचा अंदाज घेऊन आज मच्छीमारीला आलो होतो, पण नदीत बघितला तर पाणी बराच खाली गेलेलं आहे. तर ह्या पाण्यात मच्छी भेटेल का सांगता येत नाही, तरी पण आपण नक्कीच प्रयत्न करू. जेव्हापुरती तरी मच्छी काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर बघूया एवढीशा पाण्यातसुद्धा किती मच्छी भेटते ती. बघूया आता पहिला शेव. हे काहीतरी होता रे इथं, हे बघ इथं हे करला इथं होता काहीतरी मोठा. डोंबाला डायरेक्ट मोठा होता. समोर खड्डा आहे बघा, असे खड्डे वगैरे मध्ये मध्ये असतात, त्याच्यामुळं जपून पाऊल टाकायला लागतं. काय खरबी मंडळी. खरबी मच्छी आहे ना, त्याच्यात कचरा घाण पण कमी असतं आणि शिवाय खायला पण टेस्टी असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे एखादा माणूस आजारी असेल, म्हणजे एखाद्याचा ऑपरेशन वगैरे झालेला असेल, तर त्याच्यासाठी खूप चांगला मासा आहे तो. म्हणजे हळदीमध्ये वगैरे करून त्या माणसाला जर दिलं तर काहीच प्रॉब्लेम नसतो. ज्यांची शेती सलामत आहे, ज्यांची रोपं तयार झालीत, त्यांनी आता शेती लागवडीला सुरुवात पण केलेली आहे. पण ज्यांची शेती गेलेली आहे त्यांना तर खूपच टेन्शन आहे यावर्षी. वरच मावरा ते शेव पारल्यावर जरा हालचाल झालेली. शेव पारल्यावर हालचाल झालेली थोडी तरी. वरच आहे का पित आहे? कालच्या पाण्याची लेवल बरीच होती, आज किती पाणी खाली गेलं बघा. असं जेव्हा पाणी असेल, म्हणजे वाहतं पाणी असेल, बाजूला जरा स्तब्ध पाणी असेल, त्या ठिकाणी मच्छी भेटायची जास्त चान्सेस असतात. पाक थांबणं धार राहिले जास्त.
फंटे फंटे. तिथं मार घेतली. चिक्याने काढला का बरंच. बरोबर मासा. तर मंडळी आताच बघितलं आपण, म्हणजे जर भेटली मच्छी तर एका शावामध्ये काम फिनिश होऊन जातो. आता 2 शावातच काम फिनिश झाला. एक मस्त टाकवाला आणि एक वरच आली, काम फिनिश. डाकू मच्छी आहे, त्याचा कालवून शक्यतो कोण घालत नाही. त्याची फ्राय एवढी भारी लागतो. आणि महत्त्वाचं म्हणजे कमरेचा त्रास असेल त्याला, त्याच्यासाठी खूप उपयुक्त असा हा मासा आहे. पूर्वी बरीच जण हा मासा खात नव्हतो. आमच्याकडे सुद्धा बरीच जण खात नव्हती, पण आता कोण सोडत नाही. अर्धे तासाचं झाले, काम फिनिश झालेलं आहे आपलं. मच्छवाडे बघा त्या बाजूला चाललेत आता. काल त्या बाजूला जायला घाबरत होते, पाणी जास्त होतं. तर आज बिंदास चाललेत बघा. आज पाणी कमी आहे, म्हणजे बराच पाणी कमी आहे. काय वरच काय मंडळी, काहीतरी मोठा टाप आलाय. वरच नाही तर फंटूस. आपण त्या बाजूला जाऊ शकत होतो, पण पाय जर सरकला काटल आहे पूर्ण, डायरेक्ट पोचतो आपण खाली. वरच आहे. एवढा वाईट दिसतं म्हणजे वरच आहे. वरस मच्छी आहे ती मंडळी, शक्यतो अशी वाहत्या पानं म्हणजे धार असेल अशा ठिकाणीच ती मच्छी असते. मंडळी आता तो स्पॉट आहे बघा, धरणाचं पाणी खाली पडते, त्या ठिकाणी मच्छी भेटण्याचे जास्त चान्स होते. म्हटलं तर एखादा चांगला स्पॉट आहे. आपला अंदाज होता की त्या स्पॉटवर काहीतरी मोठा टाप भेटेल, पण पाहिजे तसा काही मोठा मासा उठला नाही तिथे.
खरं म्हणजे पाग्या जरा घाबरतोय आतमध्ये जायला. मंडळी पाहू शकता, म्हणजे जर मोठी मच्छी नाही आली तरी बारीक शिरीक काय नाही अशी मच्छी येतच आहे बघा तिकडे त्याबद्दल. शिवणं आहे ना खाराबो आहे तो. दे सोडून जाऊ दे.